श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, दीपामावस्या 2026 याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आषाढ महिना संपत आला आहे. आपल्या घराघरात एक विशेष तयारी सुरू होते. घरातील पितळेची समया बाहेर काढल्या जातात, जुन्या पंत्या स्वच्छ केल्या जातात, निरांजन घासून चकाकले जाते आणि संध्याकाळी देवघरात दिव्याचा मंद, शांत आणि प्रसन्न प्रकाश पसरतो. ही केवळ स्वच्छतेची परंपरा नाही, ही आपल्या संस्कृतीने जपलेली कृतज्ञतेची भावना आहे. ज्या दिव्याने वर्षभर आपल्या घरात प्रकाश दिला, त्या दिव्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच दीपामावस्या. महाराष्ट्रात या दिवसाला दिव्याची अमावस्या, दीपपूजा किंवा दीप अमावस्या अशा नावाने ओळखले जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला साजरा केला जातो आणि त्यानंतर सुरू होतो पवित्र असा श्रावण महिना. सन 2026मध्ये दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात आपल्या घरात एका बटनाने प्रकाश होतो, पण काही दशकापूर्वी परिस्थितीत वेगळी होती. त्या काळात सूर्य मावळला की घरातील प्रत्येक काम दिव्याच्या प्रकाशात होत असे. स्वयंपाक, देवपूजा, अभ्यास, शिवणकाम, वाचन सर्व काही दिव्याच्या उजेडात होत असे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिव्याला केवळ वस्तू मानले नाही, तर घरातील शुभतेचे प्रतीक मानले. म्हणून वर्षातून एक दिवस दिव्याची स्वच्छता करून त्याची पूजा करण्याची सुंदर परंपरा निर्माण झाली. भारतीय संस्कृतीत प्रकाशाला अंधारावरच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. अंधार म्हणजे अज्ञान, भीती आणि निराशा. प्रकाश म्हणजे ज्ञान, आशा आणि योग्य मार्ग. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दिवा लावून केली जाते. लग्न असो, गृहप्रवेश असो, नामकरण असो किंवा कोणतेही धार्मिक कार्य, सर्वप्रथम दिवा प्रज्वलित केला जातो. दिवा हा प्रकाश फक्त प्रकाश देत नाही, तर आपल्या मनालाही शांतता देतो. देवघरात लावलेला छोटासा दिवाही घरातील वातावरण प्रसन्न करतो. म्हणूनच अनेक घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याची परंपरा आजही कायम आहे. दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर संदेश देते. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी रोज उपयोगी पडतात त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. दिवा असो, निसर्ग असो किंवा आपल्या कुटुंबातील माणसे, त्याचा आदर करणे हीच खरी संस्कृती आहे. अनेक कुटुंबामध्ये या दिवशी लहान मुलांनाही दिव्याचे महत्त्व सांगितले जाते. ही फक्त पूजा नसून संस्काराची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मूल्ये पोहोचवण्याचा मार्ग हा सुंदर मार्ग आहे. आषाढ महिना संपून श्रावण सुरू होण्यापूर्वी घर, देवघर आणि मन प्रसन्न ठेवण्याचा संदेशही हा सणातून दिला जातो. म्हणून दीपामावस्या हा केवळ धार्मिक दिवस नाही, तर स्वच्छता, शिस्त, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांचा उत्सव आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत नेमके काय करावे, पूजेची योग्य पद्धत कोणती, साहित्य लागते कोणते, नैवेद्य काय दाखवावा आणि कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात. चला तर आता आज जाणून घेऊया दीप अमावस्येच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणती तयारी करावी आणि पूजा कशी करावी. या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पारंपरिक स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर सर्वप्रथम देवघर स्वच्छ करावे. अनेक घरामध्ये या दिवशी देवघरातील प्रत्येक वस्तू नेमाने, प्रेमाने पुसून स्वच्छ केली जाते, कारण स्वच्छतेला आपल्या संस्कृतीत पूजे इतकेच महत्त्व दिले गेले आहे. यानंतर घरात वापरले जाणारे सर्व दिवे एकत्र काढावेत. पितळेची समई, तांब्याची निरांजन, चांदीचे दिवे किंवा मातीच्या पंत्या, जे काही दिवे घरात असतील ते सर्व स्वच्छ घासून चकाकावेत. पूर्वीच्या काळात चिंच, राख किंवा शिकेकाई याचा वापर करून पितळेचे दिवे घासले जात असत. आज विविध स्वच्छता साहित्य उपलब्ध असले तरी दिवा स्वच्छ करताना त्याच्याविषयी आदर किंवा जपवणुकीची भावना ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे मानले जाते. दिवे स्वच्छ झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्यावर ठेवावे. त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षदा व्हाव्यात. सुगंधित फुले अर्पण करावेत. काही कुटुंबामध्ये दिव्यांना छोटासा फुलाचा हारही घातला जातो.
ही प्रत्येक घराची परंपरा वेगवेगळी असू शकते. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले, तुळशीची पाने जर घराच्या परंपरेत वापरत असतील, कापसाच्या वाती, तूप किंवा तिळाचे तेल, अगरबत्ती, कापूर आणि नैवेद्य याचा समावेश असतो. यानंतर देवघरात सुंदर रांगोळी काढावी. रांगोळी ही केवळ सजावट नसून शुभतेचे प्रतीक मानली जाते. स्वच्छ रांगोळी आणि दिवा प्रज्वलित दिवा यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याची तयारी सुरू करावी. सर्व दिव्यामध्ये नवीन वाती ठेवाव्यात. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. अनेक घरामध्ये तिळाच्या तेलाचाही दिवा लावण्याची परंपरा आहे. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर आपल्या कुलदेवतांचे भगवान शिव, श्री विष्णू माता लक्ष्मी किंवा आपल्या श्रद्धेनुसार इष्टदेवतेचे स्मरण करावे. दिवा लागल्यानंतर शांतपणे काही क्षण देवासमोर बसावे. मनातील चांगले विचार, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना आणि सर्वांच्या आरोग्याची मंगल कामना करावी. आता प्रश्न येतो की या दिवशी नैवेद्य काय दाखवावा. यासाठी कोणताही एकच नियम नाही. महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. अनेक घरामध्ये खीर, पुरणपोळी, गूळ खोबरे, साखर, दूध, लाडू किंवा घरी बनवलेला सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. काही कुटुंबामध्ये ऋतूनुसार फळांचाही नैवेद्य दाखवला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य महाग असावा असे नाही, तो स्वच्छ, सात्विक आणि श्रद्धेने अर्पण केलेला असावा. हीच आपल्या परंपरेची शिकवण आहे. पूजा झाल्यानंतर घरातील देवघर, मुख्य दरवाजा, तुळशी वृंदावन आणि शक्य असल्यास घराच्या अंगणातही दिवा लावला जातो. दिव्यांचा प्रकाश हा शुभतेचा आणि मंगलतेचा प्रतीक मानला जातो. या दिवशी अनेक कुटुंबे लहान मुलांनाही पूजेमध्ये सहभागी करून घेतात. दिवा कसा लावायचा, पूजेला कसे बसायचे आणि परंपरा का जपायच्या हे त्यांना प्रेमाने शिकवले जाते. अशा छोट्या गोष्टींमधूनच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. मैत्रिणींनो, दीप अमावस्येचा मुख्य संदेश हा केवळ पूजा करणे नाही, तर स्वच्छता, कृतज्ञता, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोप्याची भावना जपणे हा आहे. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे शुभ मानले जाते आणि कोणत्या गोष्टी टाळण्याचा सल्ला परंपरेत दिला जातो. सर्वप्रथम या दिवशी घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. स्वच्छतेला आपल्या संस्कृतीत देवतांचे स्थान दिले आहे. म्हणूनच दीपपूजेपूर्वी देवघर, अंगण आणि घरातील मुख्य जागा स्वच्छ करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरात दिवा लावावा. त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा ठेवण्याची प्रथा आहे. घरामध्ये अनेक कुटुंबे तुळशी वृंदावनाजवळही दिवा लावतात. ही परंपरा श्रद्धेवर आधारित आहे आणि घरात मंगल वातावरण निर्माण करण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा, कारण आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी संपत्ती मानली गेली आहे. शक्य असल्यास घरात गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. काही ठिकाणी दीपदानाचीही परंपरा आहे. मंदिरात किंवा गरजूंना दिवे, तेल किंवा पूजेचे साहित्य देणे ही सेवा आणि दानभावनेची अभिव्यक्ती मानली जाते. आता जाणून घेऊया या दिवशी काय टाळावे. परंपरेनुसार या दिवशी अनावश्यक राग, वाद, विवाद आणि कटू बोलणे टाळावे. घरात शांत, आनंदी आणि भक्तिमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. पूजेसाठी वापरले जाणारे दिवे तुटलेले किंवा अत्यंत खराब अवस्थेत नसावेत, तर त्याचा वापर न करता आपण नवीन किंवा चांगल्या स्थितीतले दिवे वापरण्याची अनेक घरात पद्धत आहे. पूजा घाईघाईने न करता शांत मनाने करावी, कारण पूजा ही केवळ विधी नसून मन एकाग्र करण्याची प्रक्रिया आहे. मैत्रिणींनो, दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याचा संबंधही अत्यंत सुंदर आहे. आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण सुरू होतो. श्रावण हा भगवान शिवाची उपासना, व्रत, पूजा, दान आणि भक्तीचा महिना मानला जातो. त्यामुळे दीप अमावस्या म्हणजे जणू श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची तयारी होय.
भारतीय संस्कृतीत दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून ज्ञान, विवेक आणि आशेचे प्रतीक मानला गेला आहे. म्हणूनच आपल्या अनेक सणामध्ये, देवपूजेमध्ये आणि शुभ कार्यामध्ये दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आजही कायम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवावी, वेगवेगळ्या भागामध्ये दीप अमावस्या साजरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. काही ठिकाणी विशेष निवेद केला जातो, तर काही ठिकाणी सामूहिक दीपपूजा केली जाते. त्यामुळे आपल्या घरातील आणि कुलपरंपरेतील पद्धतीलाही तितकेच महत्त्व द्यावे. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता. वर्षभर आपल्या घराला उजेड देणाऱ्या दिव्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, निसर्गाबद्दल आणि परमेश्वराबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. दिवा स्वतः जळतो पण इतरांना प्रकाश देतो. हाच संदेश आपल्या जीवनालाही लागू होतो. आपल्या ज्ञानाने, प्रेमाने आणि चांगल्या वागणुकीने दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न आपण केला तर तीच खरी दीपपूजा ठरेल. मैत्रिणींनो, आज आपण दीप अमावस्या 2026 विषयी सर्व पूजेची महत्त्व, पद्धत, निवेद, काय करावे, काय टाळावे आणि या दिवसामागील सुंदर परंपरा जाणून घेतल्या. पुढील भागामध्ये आपण दीप अमावस्येची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. ही कथा अत्यंत रंजक असून तिच्या मागे आपल्या संस्कृतीचा एक सुंदर संदेश दडलेला आहे. त्यामुळे पुढील भाग नक्की पाहूया. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.